आठवड्यात बिग बॉसच्या घरात नॉमिनेट झाले हे कंटेस्टंट। 9 सदस्यांपैकी कोण होणार बेघर? बिग बॉस मराठी सीझन 6 सुरू झालेला आहे आणि पहिल्या हफ्त्यामध्ये नॉमिनेशन टास्क पार पडला, ज्यात आता 9 सदस्य बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्यासाठी बेघर होण्यासाठी नॉमिनेट झालेले आहेत। ज्यामध्ये पहिलं नाव आहे दीपाली सय्यद, दुसरं नाव आहे करण सोनावणे, तिसरं नाव आहे रुचिता जामदार। या तिघांकडे पॉवर की असून सुद्धा या तिघांना नॉमिनेट व्हावं लागलंय, कारण बिग बॉसने टास्क दिला होता ज्यामध्ये 2च्या जोडीने पॉवर चेंबर मध्ये जायचं होतं, जिथे करण सोनावणे सोबत प्राजक्ता शुक्र होती, तिने बजर दाबल्यामुळे ती सेव्ह झाली, तर दुसरीकडे दीपाली सय्यद सोबत तन्वी कोलते होती, तर दीपाली सय्यदने बजर दाबलंच नाही, त्यामुळे ती सुद्धा नॉमिनेट झाली। तिसरं नाव आहे सोनाली राऊत। रुचिता जामदारने आधी आपली पॉवर की करण सोनावलेला दिल्यामुळे तिला रूम मध्ये जाताच आलं नाही आणि त्यामुळे सोनाली सुद्धा सेव्ह झाली। तर पुढे बिग बॉसने या तिघांना जे हे टास्क जिंकलेत त्यांना कॅप्टन्सीसाठी उमेदवार म्हणून निवडलं आणि पुढच्याच टास्क मध्ये नॉमिनेशन टास्क मध्ये या तिघांकडे पॉवर दिली की ते पुढील 2 सदस्यांचे त्यांना ज्यांना नॉमिनेट करायचं आहे त्यांची पतंगाची कन्नी कापतील आणि नॉमिनेट करतील। त्यामध्ये तन्वी कोलतेने दिव्या शिंदे आणि सागर कारंडेला नॉमिनेट केलं, तर सोनाली राऊतने रोशन आणि राधा पाटीलला नॉमिनेट केलं, तर तिथेच प्राजक्ता शुक्रने प्रभू शेळके आणि अनुश्री मानेला नॉमिनेट केलं। तर बिग बॉसच्या घरातला पहिलं नॉमिनेशन टास्क पार पडलेला आहे, ज्यामध्ये 8 सदस्य आहेत ते सेफ आहेत आणि 9 सदस्यांवर आता बेघर होण्याची तलवार टांगती लटकलेली आहे, ज्यामध्ये करण सोनावणे, दीपाली सय्यद, प्रभू शेळके, रुचिता जामदार, अनुश्री माने, राधा पाटील, दिव्या शिंदे आणि प्रभू शेळके हे 9 सदस्य नॉमिनेट आहेत। तुमचा आवडता सदस्य कोण आणि पहिल्या आठवड्यानुसार कोण बेघर होईल असं तुम्हाला वाटतंय? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बिग बॉस अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार।